ग्रामसभेतील वादाच्या धसक्यानं ग्रामसेवकानं गमावला जीव, ग्रामसभेतील वाद ठरला जीवघेणा। जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शेवरे दिगर इथं 15 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेदरम्यान वाद निर्माण झाल्यानंतर ग्रामसेवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रल्हाद पाटील वय वर्ष 54, राहणार ओमनगर पारोळा असं मृत ग्रामसेवकाचे नाव आहे। शेवरे दिगर इथं 15 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 9 वाजता ग्रामसभेचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभा सुरू असताना जुन्या कामांच्या बिलाच्या मुद्द्यावरून ग्रामस्थ आणि ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांच्यात शाब्दिक वाद झाला। वादानंतर पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं ते ग्रामसभेतून निघून घरी गेले। मात्र त्यांची प्रकृती खालावल्यानं कुटुंबियांनी त्यांना तातडीनं पारोळा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले। प्रकृती गंभीर झाल्यानंतर पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेतली। ग्रामसभेतील वादानंतरच प्रल्हाद पाटील यांची प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याचा आरोप करत संशयितांवर कारवाईची मागणी केली। पोलिसांनी या प्रकरणी 7 जणांविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम 105 अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे। तसेच आंदोलनानंतर पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पारोळा पोलीस करत आहेत। प्रल्हाद पाटील यांच्या पश्चात पत्नी, 3 मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे। या घटनेमुळे ग्रामसेवक संघटनेसह परिसरात हळहळ व्यक्त होतीये। ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह।